ए, जीव गेला तरी चालेल, बापाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जायचं नाही रे हरामखोरा. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जात. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं तर तुझ्या आईला ते लय ओरडतंय. का ग, काय रडू नकोस बघ. जेवढे दिवस आपल्या जवळले काय तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. येऊ नको पप्पा, मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. मागच्या वेळी करपलेला होता, आता नाही करपला पप्पा. प्लीज कम पप्पा, आय वॉन्ट टू ईट विथ यू टुडे डिनर पप्पा. आय वॉन्ट टू टेक विथ यू पप्पा. प्लीज कम पप्पा. इफ यू विल कम लेट आय विल नॉट टेक माय डिनर टुडे पप्पा. आणि मी खरंच जर उशिरा आले तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्प्यानं पळत पळत घराकडे जाता त्या मम्मीला एकाचा दोन करून सांगता, मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेरेन लावली लावून पाऊंड्स पावडर थापून तारा 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 एखाद्या स्कूटीवर बसून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. काय मी शिक्षक नाही. जर कोणी दंगा केला मध्येच बोल, याला डिवस त्याला डिवस. मित्राच्या मांडीवर असं झोप, पाठीमागणं त्याला हे कर, मध्येच हसायचं, याला डिवस, खालून दगड उचल त्याला मार. असं जर मला काय दिसलं पोरानं तिथं येणार एका रबाट्यात. रबाटा कळतोय का? महाराष्ट्राचा अस्सल शब्द आहे. एका रबाट्यात पोरानं चडीवली वली जागेवर. काल बारामतीला कार्यक्रम होता, एकाला संध्याकाळी 6 वाजता रपाटा पडला, त्याला बोनस मिळाला. दिवाळीचा उशिरा बोनस मिळाला. पुढून ओली आणि मागून झेंडवासारखी पिवळी. त्यामुळं सगळ्यांनी सावध राहायचं. अजिबात मला दंगा चालत नाही. चला सगळ्या आलेल्या माता भगिनी, माता बालक आलेले सगळे माता बालक जरा हात वर करा, हात वर करा. माता बालक सगळे माता बालक, क्या बात आहे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, जोर जोरात टाळ्या वाजवा. मातानो लक्षात घ्या तुम्ही सुद्धा. आता ही जी लहान लहान लेकरं जरा मी बघतोय तुमच्याकडे, 1-2 वर्षाची 4 वर्षाची जे घेऊन आलाय, निदान आजच्या दिवशी तरी त्या बापाकडे ठेवून यायला पाहिजे होतं. पण घेऊन आलाय उचलून, चल र गण्या, चल र शोन्या, तू हगला का, तू मुतला का. आणि ते कार्टमन घरात न गप येत. हिता आल्यावर मम्मी घरला चल, मम्मी शिला आल्या. आता ते जर कार्ट रडायला लागलं तर त्या मातेनं एवढं मोठं आपलं हे ग्राउंड आहे, प्रांगण आहे, जरासं फिरवून आणायचं, शांतपणे बसायचं. त्या मुलाला तिथं चिमट काढत बसायचं नाही. असाच आहेस, बाच्याच वळणाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझा चुलता तर नको झालाय, तुझा आजा तर कसा दिसतोय मसोबासारखा. अजिबात असलं काय करायचं नाही. आणि काल तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय आणि आतनं त्या पोराला ढुस द्यायला लागल्या. अजिबात असलं काय इथं माझ्या समोर करायचं नाही. आणि शेजारणीनं तिच्याकडे बघून, तिला विनंती आहे, तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझ्याकडे रडलं, माझं नाही रडलं, चिंगीचं रडलं, गंगीचं रडलं, रमीचं रडलं. तुझं तर एवढं नालाय काय, अर्धी शाळा आमची तुझ्या कार्ट्यानं बाद केली. 4 शिक्षकांना मूळव्याध झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली. एक रोज आमच्या साहेबांच्याकडे जात आहे, माझी बदली करा, दुसऱ्या संस्थेत माझी बदली करा. त्यामुळे तुझं काय कार्ट लय चांगलं असं नाही. सगळ्यांनी शांत बसायचं. काही विषय हसायचे आहेत, आलं हसायला बिंदास हसायचं. हसायला काही पैसे द्यावे लागतात का? द्यावे नाही. आलं हसायचं, व्यक्त व्हायचं आहे, बिंदास हसा. जे काही पैसे द्यायचे, माझ्या प्रतिभाताईनं मला परवाच पैसे दिले, माझ्या अकाउंटला पडले, माझ्या बायकोनं खर्चून पण टाकले. त्यामुळे तुम्ही काळजी करायला नाही. आलं हसायला, किडलेली दातात दिसली तरी चालत्यात. हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडं, पण तुम्ही आनंदात घराकडे जायचं. आलं लक्षात? काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. याचा आवाज काय येत नाही रे बाळा? आवाज पाहिजे. आता टाळी द्यावीशी वाटली, शेजारणीनं नाही वाजवली, मी कशी वाजवू? मी नाही वाजवली, तिनं कशी वाजवू? अजिबात नाही. आलं मनात, टाळ्यामुळे मला प्रोत्साहन मिळो. मी रोज तुमच्या आशीर्वादानं हजारो टाळ्या महाराष्ट्राच्या मातीत घेतो, पण टाळ्या वाजवल्यामुळे स्वतःचं मन आणि शरीर अगदी निरोगी राहतं. लक्षात घ्या. वाजवा स्वतःसाठी टाळ्या, एकदा कडकडून वाजवा. क्या बात आहे. चला
आता काही विषय भावनिक आहे, डोळ्यामध्ये पाणी येतं. आता माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या डोळ्यात पाणी आलं, ट्रिपल शार्प करायचा. ऐक, माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, हा मग मी कसं रडून, ती कशी रडून, तिच्याकडे बघून हसू? अजिबात असलं काय करायचं नाही. हे बघ, पाय दुखायला लागला, गुडघा दुखायला लागला, दुखला दुखू दे. कारण आपल्या आई बापानं आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदललेत. पाठीचा कणा मोडला, पण वाघासारखा बाप आपल्यासाठी लढला. लक्षात घ्या, आई बापानं आपल्या किडन्या विकल्या. एका बापानं 12वी नंतर मुलाला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता, पैसे नव्हते. बापानं आपला आयुष्य धाब्यावरती लावलं, आपली एक किडनी विकली आणि मुलाला प्रवेश मिळवून दिला. 4 वर्षानंतर बाप जेव्हा आयसीयू मध्ये होता, तेव्हा माझ्या बापाची एक किडनी गेली कुठं? त्यावेळेला डोळ्यात पाणी आणून त्याच डॉक्टरनी सांगितलं होतं, आम्हीच ती किडनी एकाला विकली होती. असा आई बाप सांगायला मी तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळं मला तहान लागली, भरभराच्या उन्हात आपला बाप तापलेला आहे, कितीतरी वेळेला तहानेनं मेलेला आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी लढलेला आहे, झटलेला आहे. हा, उगाच पाणी काढ पी असलं काही करायचं नाही. येणारा 1 तास सगळ्यांनी अतिशय शांतपणे छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या गुरुवर्यानं आणि माझ्या युवकानं, लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे एखादा नालायक हे बघ माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड आणि पाटा घालून तिच्या शरीराच्या चिंधड्या करतो. आज हे 17-18 वर्षाचा बोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करत. का बोरानं? कारण लक्षात घ्या, तुमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. मार्कांचे ढीग आम्ही रचले, पण आई बाप आणि संस्कार आम्ही पायाखाली घेऊ लागलो. ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला. हे माझ्या लेकरा, ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजावरती पेरून घ्या माझ्या लेकरानं. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा पोरानं. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? आज ही माझी पोरं व्यसनाच्या या विळक्यामध्ये का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरानं, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरा, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला, त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला, त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पुराणं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं.
आणि ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आपल्या कानावरती येतील, माझ्या लेकरांना आपल्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. एक आई बापाची पुण्याई, एवढं सुंदर आम्हाला शरीर मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत असा जय जयकार झाला पाहिजे. एक हा सारा आसमान नव्हे, तर या शाळेच्या भिंती गहिवरून उठल्या पाहिजे. पोरानं, आमचा सगळ्यात मोठा गैरसमज काय? आम्ही शाळेला जातो कारण मला डॉक्टर व्हायचाय, इंजिनियर व्हायचाय, वकील व्हायचाय, अधिकारी व्हायचाय, वैज्ञानिक व्हायचाय, उद्योजक व्हायचाय. पोरा, एक या शाळेच्या चार भिंती फक्त डॉक्टर आणि इंजिनियर आम्हाला देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमध्ये होते. तो माणूस आज कुठेतरी जागा झाला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, चेहऱ्यावरती तेज, माझ्या आऊजी जाऊच्या चेहऱ्यावरचं, सावित्रीमाईच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं आणि दोन्ही हात उंच करत बेंबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे. अखंड जळगाव जिल्ह्यानं नाही, महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कणा ताठ. हा, चला, झाडाखाली उभी राहिलेली कार्ट्यानं तुम्ही काय साखरपुड्याला आलाय काय? का लग्नाला आलाय? सगळ्यांनी जय जयकार करायचा. चला, सगळे या मैदानात जे जे ऐकतात त्या सगळ्यांनी, जे जो ज्याने या देशामध्ये जन्म घेतला, सगळ्यांनी जय जयकार. पाठीचा कणा ताठ जोरात करायचा. ए लेकरा, तू इकडे येऊन सगळीकडे घेतलंस तरी चालतंय, सगळीकडे फिरू शकतोयस तू. हा, ये इकडे आत ये, भिवू नको. हा, एकदम मस्त घे, रील खतरनाक बनव. हा, चला, बोला. आता 1 मिनिट थांबा. 2 पॉइंट इक्विलायझर सोडा, इक्विलायझर 2 पॉइंट सोडायचं बघू. हॅलो हॅलो, बस. हा कायम ठेवा आता. हा, चला, याच्या फक्त आडवं यायचं नाही, हे माझा जीव आहे. हा, चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा आता एकमेकीच्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे बघा. बघा कसा चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीसा, काय उपयोग झाला का? पोत पाऊंड पावडर मारलीसा, आणि हळूच घेऊन बहिणीची लावली. टुकार ते टुकारच राहिलं, काय गोर झालं नाही. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावाला कसं ते झालं. आता सगळ्या माझ्या लेकीना, सगळ्या माझ्या लेकी टना टना उड्या मारत आज घराकडे जायचं. एकदम रोज जाता, पण कसं जाता? पाठीवर दप्तर, त्यात शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात मैत्रिणींची चर्चा. यांना काही शिकवा येत नाही, ह्याचं काही गणित कळत नाही. त्या मॅडम तर मध्येच येतात आणि फुसफुस करतात. आणि मुख्याध्यापक तर बाई कसलं काय काय करतात. आणि त्यात परत आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला. येऊन त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं. काल ते मेलं, त्याला गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो. गेलं ते मेलं. आता ते कार्ट तुझ्याकडे येत नसतं बघ. पण माझ्या लेकीनं आज तसं करायचं नाही. आज माझ्या सगळ्या लेकीने टना टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आली, मम्मीकडे बघायचं, नाच करायचं. मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढे आला, धरायचं पपड्या, आय लव्ह यू म्हणायचं, मग 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 करायचं. आई बापानं पहिला फोन केला पाहिजे, शाळेमध्ये नेमकं घडलं काय. एवढ्या आनंदात तुम्ही जायचं. आणि सगळ्या मातानं, तुम्ही सुद्धा, माझ्या सगळ्या माता पालक आणि माझ्या सगळ्या गुरु माऊली शिक्षिका, तुम्ही सुद्धा आनंदानं टना टना उड्या मारत घराकडे जायचं. कारण तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी, आणि कुटुंबाने तर देश आनंदी. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण टना टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर सासू पुढं आले, कसं करता खरं सांगा. सासूला कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखा फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारी माझ्या कंडी आणून ठेवली. काय काय करता? आज तसं करायचं नाही. आज
सगळ्या मातांनी टना 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 उड्या मारत घराकडे जायचा. सासू पुढं आले, सासूकडे बघायचा आणि असं करायचं, आत्या माग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेले आहे, जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घेऊन टाकायचा. आत्या मग 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 करायचं. म्हातारीनं पहिला तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको शाळेत गेलते. त्या दामीनं ग्रुपनं काहीतरी ठेवलं होतं. आल्यापासून माझा एक गाल सुजवलाय, दुसरा गाल बाकी आहे. सगळी लिपस्टिक माझ्या गालाला लागली. लवकर ये, पौर्णिमा संपत 2 दिवस झालं, आज हिच्या अंगात आलं. हा नवरा आला राहिला, नवऱ्याकडे बघायचं, नाच करायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचं. नवरा तर कोलांटी उडवी मारून पडला पाहिजे. आणि आमच्या प्रतिभा ताईनं सगळ्या दामिनी ग्रुपला म्हणाला पाहिजे, महिन्यातनं एकदा असलं काहीतरी घेत जावा. आमच्या घरामध्ये आज आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. एवढ्या आनंदात सगळ्या मातांनो तुम्ही घरी जायचं. आणि तुम्हाला सांगू का, या जगातला सगळ्यात श्रीमंत आणि आनंदी माणूस कोण असाल? या ब्रह्मांडाला मी नेहमी सांगतो, हा वसंत अंकारे. 20-20 हजार प्रेक्षक भर उन्हात माझ्या समोर असतं. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि माझ्या लेकीनं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया, अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1 ते 4 कार्टे, इयत्ता 1 ते 4 कार्टे जर माझ्या समोर आले तर मात्र माझा हातपाय थरथरायला लागतात. कारण हे कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक घड्याळ लावून बसतय, कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असं नटून थटून हातामध्ये अंगठ्या घालून असा मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हटलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1 ते 4 माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. हा लहान गट मोठा गट म्हणल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं. मी मॅडमना म्हटलं, माऊली जरा माझ्या जवळ ये. म्हटलं पाहिजे तर आजचं मानधन तुला देतो, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमाग बसवली तर चालतील का? माग म्हणल्यानंतर मी पण थोडा विचार केला. म्हटलं ठीक आहे बसवा, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला, मेला. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, बसा आता ओरडत, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं. सोशल मीडियावरती फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ थैत नाचत येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली जाऊन बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हटलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून भेद हाळूच मागं हात लावला. बघतोय तर काय सगळं काय व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि त्या कार्ट्याला म्हणलं, नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट मला खालनं म्हणतोय, कसं फसवलं थवाड फोडीन. म्हणलं तुझी असली माझ्या राष्ट्राची माझी प्रेमळ कार्टी. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं माईक हातात असलेलं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यावर मला लय भारी वाटलं. म्हटलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. वा 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 वा, मला खूप छान वाटलं. लेकराकडे बघितलं, गाडी जवळ उभी असलेली खाली बसा रे,
मला खूप छान वाटलं. लेकराकडे बघितलं, जरा मिशीला हात लावला आणि लेकराला म्हणलं, काय रे माझ्या पिल्ल्या. पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच वरडलं. ए बॉब जरा इकडे इकडे ये म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलं. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा आपल्याला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. तर ती माता मला म्हणाली, दादे हा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 4 तास परत त्या कारठ्याकडे मी काय बघितलं. माझ्या लेकरानं, हा होता विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण मनाचं मनोरंजन करायला मी आज तुझ्या समोर उभा आहे का? नाही माझ्या लेकरा. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बाग. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, या अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. कोणत्या कवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बाग, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बाग. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली हे, आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज येता नवीतले लेख आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. 16-17 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये आज आम्हाला गांजा सापडू लागली. आई बाप टाचा घासून मरू लागला. व्यसनाच्या विडख्यामध्ये आणि या सोशल मीडियाच्या आणि या मोबाईलच्या विडख्यामध्ये माझं लेकरू अडकलं. का पोरानं? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार पोरी. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, माझ्या लेकरानं आज एक काम करायचं, आज घरी जायचं माझ्या लेकरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, माझ्या लेकरांनो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला माझ्या लेकी सांगतो बाग, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला, आज घरी जायचं माझ्या लेकरा. त्या बिचारा गरीब आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आये 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई. 9 महिने 9 दिवस आई ज्या वेळेला तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतेस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होती. पोरांनो, हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. गेली 9 महिने साहेब त्या लेकराला या उदरामध्ये मी ठेवलं.
गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी त्या लेकराची वाट बघते साहेब. कधी एकदाच माझं लेकरू माझ्या उदरातून या तळ हातावरती येत आणि कधी एकदाची मी त्याला डोळं भरून पाहते साहेब. ते लेकरू मला नाही दिसलं तरी चालेल, पण त्या लेकराचा जीव मात्र वाचला पाहिजे. पुराणा याच आईला तुम्ही एका वाक्यात सांगतात, तुला काय कळतं ग मॉम, यू डोंट नो एनिथिंग, जस्ट कीप क्वाइट. त्या माऊलीला सगळं काय कळतं माझ्या लेकरानो, म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं. पुराणो 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे माझ्या लेकरानं, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या पोरी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ. आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरी तुला सांगून जातो बघ. बघ, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, नालायक, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल आणि टाहो फोडून गावात जर कोण ओरडून मला पोरग झालं म्हणून सांगितलं असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. हा बाप आज टाचा घासू लागला की आई आज पोलीस स्टेशनला उभं राहू लागली. तुझा बाप पोलीस स्टेशनच्या चौकीमध्ये नाक घासू लागला हरामखोरानं तुमच्यामुळं. म्हणून आज हे बाग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर. अजिबात मी कोणाला भीत नसतो बघ. सत्य वास्तव तुझ्या काळजामध्ये पेरून जातं बघ पोरी. हे बघ माझ्या लेकी, तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा. आई बापानं दिलेली ओळख, आई बापानं दिलेली ओळख तू विसरलीस बाग. या महामानवाने दिलेली तुला ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी. तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या डोक्यामध्ये दगड घालू लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला तो हरामी. कारण पोरी तू तुझी ओळख विसरलीस बाग. तुला तुझी ओळख तयार करून देतो आज बाबासाहेबांच्या समोर. तुला तुझी ओळख तयार करून देतो बाबासाहेबांच्या समोर. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता. एवढीच त्याची संपत्ती होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बाग. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या अडथा लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. माझ्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून या राष्ट्राच्या रस्त्यावर असंख्य माझ्या फातिमा दिसू लागल्या. हे पोरे, ती सावित्री माय आणि ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस बाग. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. कुठला तर मोडका तोडका मोबाईल तुला द्यावा आणि 20 वर्षाच्या आई बाबाने तुला तळ हाताच्या फोडासारखं
आपलं त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा पोरी, तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं पोरी, तुझे शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस का पोरी तू? छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. शील सत्य ब्र्यादा शस्त्र प्रयाग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मन धैर्य निर्भयता कुल कन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. जीव गेला तरी चालेल. ट्रिबल शॉट करून जरा आवाज दे रे. ऐक, जीव गेला तरी चालेल बाग. आई बापाची मान झुकता का म्हणाय, आई बापाची मान झुकता का म्हणाय बाग. ए पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली, नीट ऐका रे माझ्या लेकरानं. ऐक, नंतर घरात बसून आरामशीर मला ट्रोल करायचं माझ्या आई बहिणींची. ऐक, सगळे आबरू काढायची नालायकानो, पण नीट ऐका आता. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शड्ड ठोकला. पोरा ऐक, ऐक, बाप सांगतो पोरग माझ्या पोटाला आल्या, आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं, आई बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून ते पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं, त्या बापानं जगायचं कसं रे पोरानो. कोणतं 2 कवडीचा बेगडी नायक पडद्यावरती येऊन तुम्हाला सांगतो विमल खाऊ गुटखा खाऊ 3 पत्ती रमी खेलो, आणि तो बाप सांगतो पोरा निर्व्यसनी राहायचाय कारण तू वाघ आहेस, आणि तो बाप हरतून तुम्ही त्या बापाला पायाखाली घेता. हे ऐक रा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. एक असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टाप टाप गळत आहे, आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब आहे. संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य है, वो हमारे चरणों में रख. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? व्यसनाच्या विळख्यामध्ये आम्ही अडकू लागलो. अरे मावा आणि गुटखा खाऊन तुझा आता गाल कापायचा असतो पोरा. तुला मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारे, एक तुला मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारे लक्षात घे, त्यांच्या चपलाजवळ सुद्धा आपल्याला किंमत नाही पोरा. या क्षणाला आज शपथ घ्यायची, एकही पोरगा व्यसनाच्या कुठल्या विळख्यामध्ये अडकणार नाही ना आपल्या मित्राला व्यसन करू देणार नाही. पोरा लक्षात घे, उद्याचा भारत तू आहेस, आई बापाची शान, या राष्ट्राचा अभिमान. ए पोरीनो, अजिबात मध्ये असं उठायचं नाही का? खाली बसा. तुमचे नखरे मला चालणार नाही तर तुम्हाला सांगतोय. इथं काय पिकनिकला आला नाही, नालाय का ना तुम्ही? चालणार नाही मला. माग कोण बोलतय? आवाज नाही पाहिजे माझ्या कानावर, कर्र होतो मला. हा, इथं काय गंमत करायला आलो नाही. मध्येच उठण जा, काय साखरपुड्याला आलं काय? थोबाड फोडीन मी कोण असतात. शांत राहायचा. ऐक, आईला पहिला प्रश्न विचारलास ना ग पोरी? एक त्याच माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, तुझ्या आयुष्याचा संघर्ष, या राष्ट्राची परंपरा, सगळी संत परंपरा, अध्यात्म, सगळं काय या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे पोरी. हे कारण त्या आईला का दुसरा प्रश्न विचारायचा? 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ पोरा. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला एका क्षणात कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनं. आज पळत पळत जायचं पोरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तो तुझ्या माहेरी जातो तीच आई.
आई का 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ही आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न बघता त्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, आंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो फाटक्या कपड्यावरचा बाप, हे तिच्या डोळ्यासमोर दिसल. अंगावरती एकच लुगडा आहे, 25 ठिकाणी फाटलेला आहे, 50 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली, तिची आई तिच्या डोळ्यासमोर दिसल. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणेल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझं वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण बोल हे आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी तुझे माझ्या माहेरी जात नाही बघ. कारण आहे बघ पोरी त्याला, कारण आहे बघ पोरी त्याला, कारण आहे बघ पोरी त्याला. हा 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बाग, तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरी आली बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नव्हती हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला मी बोलत होती, बापाला तर 2-2 महिने बापा बरोबर मी बोलत नव्हती. आय हेट यू पप्पा असं मी म्हणत होते. पण आता उठल्या उठल्या आई बाप दिसत नाही, पोटामध्ये माझ्या गोळा येतो. हो, माझी आई मला लहानपणी म्हणायची, अगं माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. मी आईला नेहमी विचारायची, आई पोटात गोळा कसा येतो ग? कळालं हो, मला आता कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही, खरंच माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो, एकदा आईला डोळं भरून बघून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत, सांगा ना हो. हे पोरी, माझ्या डोळ्यातल्या अश्रूने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हो पोरी, एसटीपुरतच पैसा ठेवत होता ग. कारण हे पोरी, हे बघ आता तुझ्या बापाचा हा बंगला, आताचा तुझ्या बापाचा हा बंगला बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा, नको रडू, जा जा, पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर मी एकटी पडली होती बघ, काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते आणि कधी एकदाचा त्याच्या गालाचा मुका घेत त्याला सांगते, बाळा नशिबवान आहेस, आयुष्यभर आई बापा जवळ राहणार, आई बापाला त्रास देऊ नको. हे पोरे, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बघ, एसटी मध्ये मी बसत होते बघ, एसटी माझ्या माहेरी येत होते बघ, एसटीतून खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरी यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा मला अंगण दिसायचं बोरे, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं रे दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी
माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा मला उद्या हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलेस की रे, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा उपाशी बाप, नुकताच कामावरून शेतातून एखाद्या कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं. हे कोण बोलतोय रे? एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पुरी. सगळी नाते आयुष्यभर असतात ग सोबत, पण ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर घराच्या समर्थ ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी. हे माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत माझ्या हातातल्या पिशव्या आबाच्या हातात देत मी म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा. आबा डोळ्यासमोर तुम्हीच दिसता, स्वप्नामध्ये तुम्हीच येता म्हणून तुम्हाला बघायला आली आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगा ऐकलंस का ग, पोर आले की आपली, पोर आले की आपली, हे पळ बाहेर, गंमत आले व कोणाची वाट बघत होतीस ग, ये लवकर. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. ज्या क्षणाला माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडत होती, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढे कर की ग. आणि गाल पुढे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, हे पोरी चल घरात, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्यासाठी झुरणारा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पोरी. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे,
घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली अब्बो, मेरा अब्बू घर से बाहर नाही आता. माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप आता घेत नाही पोरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पोरी कशीस ग पोरी. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे माझ्या लेकरा, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पोरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास कावूचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवात, एक एक घास भरवात, ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं जिवंतपणी एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी. कशीस ग पोरी, पोरी कशीस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, हात जोडून आज बाबासाहेबांच्या समोर, छत्रपतींच्या समोर आज अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान संचलित मराठा महिला दामिनी संघ पाचोरा आयोजित या व्याख्यानामध्ये नव्हे तर या परिवर्तनामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरं तुझ्या काळजावरती पेरतो. मी इथं थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कारट्या, पोटाला अगोदर काहीतरी खान, मग कुठं बोंबलत जायचं तिकडे जा. तुझ्यासाठी मी पण उपाशी आहे की सकाळपासून.
हा आवाज आपल्याला स्वयंपाकघरातून कधीच येत नसतो. पोरांनो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, प्रचंड मोठा अधिकारी व्हाल, लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवाल पोरांनो. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतलेत आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पण हा आई बाप आम्हाला कळाला नाही. हे पुरी, कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? 100 भेगा पडलेत बघ, 100 भेगा आहे, 100 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला पुरी, 100 भेगा. हे पण तुझ्या टाचला एक भेग सुद्धा पडू दिली नाही बघ. पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये तुझा बाप, हे पुरी, जेव्हा तू कुठं तर झोपलेली असतेस ना ग, हे थंडीमध्ये आई जवळ अंगावर चादर घेऊन तू झोपलेली असतेस, तेव्हा त्याच थंडीमध्ये कुठल्या तर शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो पुरी, कुठं तर हमाली करत असतो, कुठं तर ऑफिस मध्ये ग रात्रपाळी करत असतो, कुठल्या तर कारखान्यामध्ये 24 तास उभा असतो साला. कारण माझं लेकरू, माझी लेक, आणि तुम्ही त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, हातामध्ये मोबाईल घेऊन 24 तास. का ग लेक पोरी, मोबाईल जास्त बघू नको, डोळ्याला त्रास होईल. पप्पा यू जस्ट कीप क्वाइट. आई बापाच्या तोंडावर थुंकताना रात्रभर कुठल्या तर हरामी बरोबर चॅटिंग करत बसतात का ग पोरीनो? काय चूक आहे आई बापाची? हा अगं, मोबाईल मागितल्या मागितल्या पळत गेला की ग तुझा बाप, अगं व्याजानं 10,000 काढलं पोरी. खरं सांगतो बघ, 15,000 बापाकडे होतं, 10,000 कमी पडत होतं साला, व्याजानं काढलं. तुझ्या हातात मोबाईल आणून दिला आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर कुत्रा येतून सरळ सरळ बापाच्या तोंडावर थुंकून साला बापाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचून घेऊन जाताना लाज नाही वाटत पोरीनो? का गा ए पोरा, IPLच्या रना मोजत बसलास नालाय का? यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, हा असा तो तसा, यानं एवढे करोड रुपये घेतले, त्यांच्यासाठी टाळ्या काय वाजवता आणि रात्रभर फटाके काय फोडता. आणि तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या आई बापानं या पाचोऱ्याच्या रस्त्यावर किती रना काढल्या पोरा, याचा हिसाब ठेवलास कारण आलाय का? कधी बापाच्या गालावरून हात फिरवलास का? पप्पा आय लव्ह यू म्हणून कधी बापाच्या गालाचा मुका घेतलास का रे? तुझ्या अंगावर जे आज कपडे आणि अंडरवेअर, पायात चप्पल आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्या आई बापामुळे नालाय का? कोणीतरी बेगडी येतो, विमल खाव म्हणून सांगतो, ते तुमचे आदर्श झाले. गांजा तुमच्या हातामध्ये देऊ लागले, हा दारूचे ग्लास कसे रिचवायचे तुम्हाला ते सांगू लागले, खोटी प्रेम कशी करायची तुम्हाला ते सांगू लागले, आणि ते तुमचा आदर्श झाले. आणि आज हा वसंत अंकारे व्यसनमुक्त झाला पाहिजे माझा देश म्हणून फिरतो. नालायकानो, मला ट्रोल करताना माझ्या लेकीला उचलण्याची वार्ता करता. किती पोरी, एक लेक माझी नाही रे, या राष्ट्राची प्रत्येक लेक माझ्या साल्या तुझ्या छताडावर नाचायला लावणार, त्यांना त्यांच्या मनगटात ताकद भरणार, तुझा बाजार 2 वर्षात उठवणार या राष्ट्रातून. नालायका आज पळत पळत घरी जायचं, थांबतो इथं फक्त. ओनली 10 minutes I want, because I am not talking with your ears, I am talking with your heart. This is not a lecture, this is the transformation of your life. बस खूप झाला आता. चला, घराघरामध्ये शिरून हरामखोर कुत्री आमच्या लेकींच्या डोक्यामध्ये दगड घालू लागली, हा प्रेमाच्या नावाखाली. आज पळत पळत घरी जायचं. माँ को 2 सवाल पूछे थे, आज माँ को कोई सवाल नहीं पूछना है, माँ के साथ आज बात ही नहीं करनी है, सिर्फ इंतजार करना है अपने बाप का. बस टुडे यू हैव टू वेट फॉर योर फादर. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल, संध्याकाळी 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, एकच काम करायचं. सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी चळमट तोडून टाकायची.
पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुझ्या मैत्रिणी काय? तुला काय हवं का माझ्या लेकरा? तुझा भाऊ काय बोलला का सांग? नालायकाची चमडीच लोळवतो, माझ्या दीदीला त्रास देतो. त्यावेळेला बापाला कडकडून मिठी मारत बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तो मला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळाला होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. आणि जसं पप्पा तुम्ही येत होता कडकडून तुम्हाला मी मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्ही मला उचलून आनंदानं हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत. अगदी वाघासारखी, वाघिणीसारखी, राणीसारखी, परीसारखी मी तुमच्या हातात येत होते. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. यू नो पप्पा, आप घर से जाते और माँ मुझे बहुत डांटती है, माँ मुझे मारती है. आप मुझे कहते थे चलो चलो हम दोनों मिलके तुम्हारी माँ को आज मारेंगे, चलो चलो चलो. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता. पप्पा माझा घोडा म्हणून तुम्हाला मी अंगणात फिरवत होती पप्पा. तुमच्या खांद्यावर मी बसत होती पप्पा. पप्पा पोता पोता म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होती पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते. पण आज गेली होती पप्पा शाळेमध्ये, एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. आज पळत पळत घरी जायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाला घरी पळत आपल्या आई बापाला एक कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून विकून गेलाय. कधीतरी या तालुक्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं आणि 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बाग ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागच झाला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या उचल, शर्ट चाल. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, पोरांना जे पाहिजे ते घेऊन द्यावं. माझ्या अंगावरचे दागिने काय कामाचे? पोरच आपली दागिना आहे तो, त्यांना जे हवं ते घेऊन द्या. हे पोरा, ती सगळी महागडी कपडे वस्तू तुझ्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं.
आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतात. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, हंबरडं पडत आपल्या आईला म्हणतं, या आय गा. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला गाय, मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कपडे रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असते आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप रडू नको, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको. 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेऊया तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय मी शिकणार, आय मी मोठा होणार, मी एवढा पैसा कमावणार, एवढा पैसा कमावणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय. ए पोरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. पोरानो, तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू तुम्हाला कळाला, आणि आता तुमच्या डोळ्यात आलेले हे अश्रू परिवर्तनाचे आहेत, कमजोरीचे भेकड नाहीत. पोरीनं, रणचंडिका आहात, माझा संभाजी राजा तुम्ही, माझा भगतसिंग तुम्ही आहात. या अश्रूंच्या अग्नीमध्ये अस्तापून निघायचं, हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजेत. एक सोन्यासारखी चकाकी तुझ्या आयुष्याला, तुझ्या संस्कारांना आली पाहिजे. उद्याचं राष्ट्र म्हणजे तू आहेस बघ पुरी. घरदार मला माहिती नाही, कुटुंब मला माहिती नाही, हे राष्ट्रच माझं कुटुंब. आदेश आहे छत्रपतीचा, आदेश आहे माझ्या आऊजीचा, म्हणून फिरतोय पोरांनो. आणि तुम्हाला खरं सांगू का, बापाला कधी बघायचा? ए पोरा खाली बस, त्याला उठू देऊ नका. 1-2 पोरीने त्याला जरा शांत कर. बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो, मी तर थांबतो बघ पोरी. आता येऊन बाप बसलाय पाठीमागे, इकडे तिकडे, चला जाऊया. बाप ऐकायला जाऊया. माझ्यापेक्षा वेगळा बाप कसा असू शकतो? या बापाला बघू नका. शाळेची फी आणि सहीची फी 8-10 हजार भरायला येतो, त्या बापाला बघायचं. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता पोरानं कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं, आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप सांग पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो जेव्हा तू बापाला पोलीस स्टेशनला उभं करतोस. का? पोराकडे गांजा सापडली, पोरग दारू पिऊन सापडलं, रात्रीच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करत होतं, पोरग सापडलं. पोरग दारू पिऊन गाडी चालवत होतं. काल 17 वर्षाचं पोरग, 18 वर्षाचं पोरग बारामतीचं रे अपघातात निघून गेलं. 4 दिवस झाला, आई अजून कोमात. नालायकानं तुम्ही निघून जाता आणि आई बाप टाचा घासतो. बिना लायसनची गाडी तुम्ही चालवता, नालायकानं दारू पिऊन गाडी चालवता. काम करून आणि तुम्हाला शिव्या द्यायच्या नाहीत, नाही तर ट्रोल करता. पोरांना मारतो म्हणून मला ट्रोल करता. जीव गेला तरी चालेल, बापाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जायचं नाही रे. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात करून उडून निघून जात. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं तर तुझ्या आईला ते लय ओरडतंय, का ग काय रडू नकोस बाग. जेवढे दिवस आपल्या जवळ काय तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. बाप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता,
म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. येऊ नो पप्पा, मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. मागच्या वेळी करपलेला होता, आता नाही करपला पप्पा. प्लीज कम पप्पा, आय वॉन्ट टू इट विथ यू टुडेज डिनर पप्पा. आय वॉन्ट टू टेक विथ यू पप्पा. प्लीज कम पप्पा. इफ यू विल कम लेट आय विल नॉट टेक माय डिनर टुडे पप्पा. आणि मी खरंच जर उशिरा आले तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला घरातल्या या अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 200 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आईला सांगू नका पप्पा. आई मला म्हणती बापानं तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसा, नको मला तुमचा पैसा. म्हणून माझ्या समोरून उगाचच रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला म्हणू अगं, आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी आईला सांगितलीत का? 200 काय होते? टेक 500 रुपीज माय डिअर, टेक 500 रुपीज, स्पेंड इट अँड कीप इट. सगळा लग्न मंडप रडत असतो तुझ्या लग्नानंतर. तुझी आई, तुझी आजी, तुझी मावशी सगळी रडत असतात, पण बाप मात्र तिथं हसत हसत फिरत असतो. ऐक, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. ऐक, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तो दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बोरी, जा बोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे साधा. सगळा मंडप रडला आणि माझा बाप नाही रडला. पोरी चोर, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तर तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो मी, तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते, लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याचा पैसे देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रीवाल्यांचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि उशाला घेऊन रात्रभर अश्रूनं ओला चिंब करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते आव सावरा के स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतं या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, साला ड्रायव्हरचं काम करून आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. हॉटेलच्या बाहेर उभा राहून जो वॉचमनगिरी करतो, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. आपल्या लेकरांच्या साठी दुसऱ्याची संडास आणि गटारी साफ करतो, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. तो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावरचं टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. जिवंतपणे ज्या बापाला तुम्ही मरण देता तो बाप, मेल्यानंतर जो बाप आपल्याला कळतो, पण साला भिंतीवरचा बाप आपल्याला मिठीत घेत नाही साला तो बाप. पुरानो, आज शपथ घ्यायचे, कोणी किती सांगू दे तुला विमल खा, माझ्यावर किती हमले होऊ देत, माझी काळजी करू नका. ते गांजा विकणारे, ते विमल विकणारे, ते किती षडयंत्र माझ्या समोर माझ्यासाठी रचू देत, माझ्या पाठीमागे छत्रपतींचे, बुद्धांचे, बाबासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही काळजी करू नका माझ्याबद्दल. पण आज शपथ घ्यायची बघ पोरा, व्यसन करायचं पण 2 तासात उतरणारं व्यसन षंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे, असं कर्तृत्वाचं व्यसन आहे. बघ अंगावर वर्दी आहे, कसं वाघासारखे दिसतात हे बघ सगळे ही लोक. बघ कर्तृत्वाचं व्यसन आहे. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजाच्या बलिदानासारखं व्यसन साला 400 वर्ष होत आली, या दुनियेची नशा नाही उतरत. कोणी किती सांगू दे, मावा खा, विमल खा, गुटखा खा, नाही खायचं, चुकून व्यसन लागलं असेल थुकून दे. आजपासून ही वेळ परत नाही बघा आयुष्यात. बस ही लेख
शाळेपर्यंत सुरक्षित आली पाहिजे, घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे, ही जिम्मेदारी तुझी. कारण छत्रपतींचा मावळा आहे तू, माझ्या बाबासाहेबांचं रक्त आहे तू. भगतसिंगांचे विचार आहे, राम प्रसाद बिस्मिल्ला, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल इंग्रजांना म्हणतात, अगला जन्म मुझे मेरी माँ के कोख से लेना है, वापस तुम्हारे साथ मेरी जंग वापस जारी रखनी है. राम प्रसाद बिस्मिल्ला. पुरी पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो, बाबाच्या पाठीमागे 2 फुटावर तुझी आई उभी आहे. सगळा अश्रून जमीन भिजवलेली आहे पोलीस स्टेशनची. बापाचा शर्ट भिजलाय, आईचा पदर भिजलाय. तुझा बाप हंबरून पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच घरी परत आली नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा साला नालायक तुझ्या आयुष्यामध्ये येतो, सगळं काय तुला खोटं सांगतो. हे तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा सगळं काय तुला खोटं सांगतो. तुला मोबाईल देतो खोटा, एकाची गाडी दुसऱ्याचं घर दाखवतो, काय काय वाटेल ते करतो. हे आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का ग वाटत पोरीनं? का ग पोरी, हे प्रेम आहे का पोरी? मला सांग, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, पहिल्यांदा मला सांग, हे प्रेम आहे का? यासाठी माझ्या बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं का? यासाठी माझ्या छत्रपतींनी तुला स्वातंत्र्य दिलं का? अगं गुलामगिरीमध्ये पुन्हा अडकण्यासाठी, तुझ्या शरीराचं तुकडं करून घेण्यासाठी जा पोलीस स्टेशनला आणि एकदा गायब झालेल्या लेकींची राष्ट्रातली यादी घेऊन ये पोरी. हे बघ, हजारों माझ्या लेकी गायब झाल्या. कुठे गेल्या पोरी? गायब झाल्या. कुठे गेल्या? काल पुण्यामध्ये बाप येऊन रडत होता, सर 6 महिने झालं माझी लेक सापडेना. 6 महिने पोलीस स्टेशनला सर सगळे शोधतायत, त्यांच्या परीनं खूप ताकद लावली त्यांनी, पण साहेब सापडत नाही माझी पोरगी. गेल्या कुठं? तोडलं जातंय तुम्हाला, कापलं जातंय. हरामखोरानो जरा नीट ऐका, एवढं स्पष्ट कोण तुला सांगणार नाही, कारण तू माझी लेक आहेस. ऐक पोरी, बाबासाहेबांनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं, आलास कुठला कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्यासाठी पोरी. अगं 1 पेन बापाला मागत होतीस, 10 पेन बाप देत होता. एका चपलासाठी 50 दुकानं तुला फिरवत होता आणि 1 ड्रेस घेऊन देण्यासाठी अर्धा मॉल खाली करत होता. मग तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात करल, कुणी सांगितलं ग तुला पोरी? आज कुठलाही बाप या राष्ट्रातला पोरगीला आवडत नाही तिथं स्थळ करून दिलं. मला दाखव उदाहरण. नाही ग पोरी, नाही. तुला 50 वेळ विचारतो, दीदी आवडलं का पोरग? तुला आवडलं का? सांग, आपण करूया दीदी. त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाता या हराम लोकांच्यासाठी. 2 वर्षात तुला सोडून देत आहे बघ पोरी. 6 महिन्यात एक हे बोल. आणि पोलीस स्टेशनला बाप आला, पोलीस सांगतात या लेट आले, जरा समजावून सांगूया. बाप म्हणतो, दीदी माझ्यासाठी राहू दे, पोरग चांगलं असतं दीदी, मी हो म्हणालो असतो दीदी. अगं सगळं घरदार विकलं ग दीदी, तुला डॉक्टर केलंय, आणि तुझी निवड काय? तुझी निवड काय? त्याच्या तोंडामध्ये मावा आहे बघ, वास येतोय तोंडाचा दीदी. ए दीदी, मी कधी पान खाल्लं तर मला ओरडत होतीस की गण, हे काय केलंस का दीदी? चल ग, असू दे, सगळ्या चुका पोटात घेतो, चल चांगलं अजून चांगलं पोरग बघू. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही, कोण ओरडायला लागला? एका आईनं लोटांगण घातलं पोलीस स्टेशनला. कालच मला साहेबांनी सांगितलं, लोटांगण घातलं, दीदी घरला चल, तर ती पोरगी ही बाई कोण आहे ओळखत नाही म्हणून अशी उडी मारून निघून गेली. अरे 9 महिने इथं ठेवलंय की ग पोरी तुला? हे पोरा नालायका, अरे तुझ्या हातात मावा आला, गांजा आली, ड्रग्स आलं म्हणून रे ही कुत्री लागली घराघरात शिरायला. अरे मर्दासारखा मर्द तू, शंड ना मर्दासारखा मी व्हायला लागलो का रे? एक ही बोरगा व्यसन करणार नाही, एक ही बोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. कुठलाही बाप तुमचं लग्न जबरदस्ती करत नाही पोरीनं, कधीच नाही. तुम्हाला विचारले, आणि असं जर कुठला बाप करत असेल जबरदस्ती, तुला आवडत नाही तिथं मला भेट. हा सगळा दामिनी ग्रुप, हे सगळे तुमच्या पाठीशी आहेत. पण एक ही बोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, कुठेही जाणार नाही निघून. पोरीनो, घराघरामध्ये 3-3 वर्षाच्या लेखीवर माझ्या आई एके बाळाच्या डोक्यात तगडे घातले. एक ही पोरगी. मला पुढे लगेच जळगावला निघायचं आहे बघ, 1 वाजता मला तिथं उभं राहायचं आहे. अशीच तुझ्यासारख्या हजारो लेकरं बसलेत बघ. हे बघ, तुला पण इथं तुझा बाप 1 मिनिटात दाखवून देतो आणि मी इथं थांबतो बघ, 1च मिनिटात. जास्त वेळ मी घेत नाही बघ. इथं काही बाप आलेत का? 10-15 आपल्या लेकीसाठी आलेले आहेत का? जरा लेकरांच्यासाठी जरा हात वरती करा, बिंदा जागेवर उभा राहा. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. आणि त्या बापांना, सगळ्या बापांना मी जरा विनंती करतो, या पुढे या जरा या खुर्च्या पाठीमागे ह्या माऊलीनं जरासा या. सगळे बांधव विचार मंचावर या, लेकरांच्या समोर या, जरा लेकरांच्या समोर या. पोरानो,
एक माझे लेखे माझ्या पोरा, आज तुला तुझा बाप एका मिनिटामध्ये दाखवून देतो. या जरा बंधू, या आज नाही तर परत कधीच नाही बाग. आज नाही तर परत कधीच नाही. फक्त मी बापाला बोलवतोय कारण लेखे जागा नाही बघ. तुझी आई माऊली आले बघ, पण आज हा बाप आहे बघ. चला असू दे चप्पल, चला वरती चला, नाही काही प्रॉब्लेम नाही, चला वरती चला. एक बोरी, हा तुझा बाप आहे बघ. जो बाप अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे बघ, जो बाप गेली 1 तास तुला मी 2 तास ओरडून सांगत आहे बघ, हा तुझा बाप आहे बघ बोरी. ऐक बोरी, आता ऐक बोरी. हा ही तुझी, या बापाच्या जरा नजरेमध्ये नजर घालून बघ बोरी, तुला तुझी आई पण दिसणार बघ. ही आई आहे आणि हाच बाप आहे. अर्धनटेश्वराचं हे रूप आहे ग, जे प्रत्येक घरात आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले त्या लेकरांनी जरा उभं राहायचंय जागेवर. चला, त्या मुलांनी आणि मुलींनी जरा उभं राहायचंय जागेवर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय. ये इकडे, इथून कर शूट, ये कर. हा ये, चला माझ्या समोर यायचंय. चला, त्या मुलांनी आणि मुलींनी ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, चला इथं या, माझ्या समोर या. चला लवकर, चाल लवकर, जागा काढ दे. हा प्रश्न राष्ट्राचा आहे. कुठला झेंडा मिरवत, जात सांगायला नाही आलो, धर्म सांगायला नाही आलो, कुठल्या पक्षाचा झेंडा मिरवून मत मागायला नाही आलो. राष्ट्र प्रथम, आईबाप प्रथम, महामानव प्रथम. माझ्या समोर यायचंय. चला लवकर, त्या पोरीने सगळ्या लेकीने, इकडे ग माझ्या लेकी, चाल इकडे माझ्या समोर ये. चाल, चला लवकर इथं यायचंय. चाल बाळा, इथं ये माझ्या समोर ये. हा चला, आता नीट ऐका मी काय सांगतोय. सगळ्यांनी नीट ऐकायचं रे. शेवटचा 1 मिनिट माझ्या लेकरांनो. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मारत असतो आणि पोरीनं त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पुरी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पुरी तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली बघ. आमचं उगम स्थान ते आहे. पहिली वेदना आईला कळते, पहिला अश्रू लेकरांच्यासाठी आईच्या डोळ्यात येतो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडत आला असेल पोरीनो, आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब चुकल, माझं कुटुंब खचल, माझं कुटुंब हरल. म्हणून हे डोळ्यातला अश्रू साला काळजात साठवण, डोळ्यातच आठवण. तुमच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं व्हायचं. बघ, मला सगळे म्हणतात कुठल्या शतकामध्ये गेला हा नालायक. आम्हाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घालणाऱ्या नालायक हरामी, ऐक तुझा बाजार उठवतो का नाही बघ नालायका. पोरी आज एक काम करायचं बघ, जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बघ पोरी. कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. त्या वसंत ठाकरेला सुद्धा वाटतं घरात पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी. पण 40 वर्षापूर्वी कुठं माझा बाप गेला मला माझ्या पण नशिबात नाही पोरी. पण आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. साला तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत जायचं बघ पोरी. सगळी जळमड तोडून टाकायची पोरा, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनं चला पळा लवकर वरती जा पळत तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा पळ पोरी. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा पळ आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो, सांगा या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. हा पडद्यावरचा
रडण्याचा बाप आहे का सांगा, खोटा खोटा रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का? सांगा त्या आई बापाच्या छाताडावर नाचून तुम्ही निघून जाल का? सांगा या आई बापाची चूक आहे. हे लहानाचा तुला मोठं केलं दीदी, तू म्हणशील तिथं का लग्न तुझा, पण नको का दीदी, कुठं पण फसू नकोस खोट्या प्रेमाच्या जाळ्यात. सांगणार या बापाची चूक आहे का? सांगा मला काय चूक आहे या बापाची, सांगा मला काय चूक आहे या बापाची, काय चूक आहे या बापाची, सांगा मला, सांगा मला पोरांनो. एक चला पाया पडा, बापाच्या पाया पडा, चला सुका पोरीना, चला सुका. एक यही तेरा अल्लाह है, यही तेरा भगवान है, यही सब कुछ है पोरी. खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा. चला डोक्यावर ठेवा. बापाच्या पोटी जन्म घेतला, ठेवा डोक्यावर हात ठेवा. आणि डोळं झाका. आई बापानं आपल्याला आयुष्य दिला, फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाका पोरानं, डोळं झाका, डोळं झाका. डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आला का बाप डोळ्यासमोर? आला का? मार मिठी पोरी बापाला मिठी मार, पोरा बापाला मिठी मार आणि सांग पप्पा व्यसन मी कधी करणार नाही, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा, व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा, आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा आय लव्ह यू पप्पा, पप्पा आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. घ्या शपथ पोरानो, घ्या शपथ, घ्या पोरानो, शपथ घ्या. कुठल्याही व्यसनाच्या विळख्यात मी अडकणार नाही, आई बापाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही. घ्या शपथ. हात खाली बसा बंधू, बसा सगळे बसा. सब मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, ईश्वरा ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खणांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वझायाणम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो वंचन मुखारो सव्व पावपनसन, मंगलानम च सव्यसिम पडम हवै मंगल. जो बोले सुनिहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठी आज मला प्रतिभाताईंनी, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी, या दामिनी ग्रुपनी आणि अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान यांनी मला बोलवलं होतं. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, लेकरांनो मला माफ करा. आणि मला जर काय द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्ववर माणूस की शांती पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा असाच राहणार आहे, त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद भगवंता, हे माझ्यासाठी भगवंताकडे मागा, माझ्या झोळीमध्ये टाका करणे. एका लेकीचा नेत्र बोलतो, ताई आपण मला
मला या नगरीमध्ये आणलं, आपण सगळे आपले सहकारी सगळ्यांनी मला इथं आणलं, खूप खूप आपला आभारी आहे. बस पुढं मला जळगावला जायचं आहे, 1:30चा कार्यक्रम आहे, 1 तास माझ्या हातात आहे. त्यामुळे पुन्हा मी कधीतरी येतो, तुमच्याशी गप्पा मारतो. माझ्या भोवती फक्त गर्दी करू नका, मला जागा फक्त काढून द्या, मला निघायचं आहे पुढं. हा एवढं बोलतो. आणि मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर आपली माफी मागून मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जन नहीं होता, सिर्फ एक बूंद गिरती है और मन हलका हो जाता है. मी म्हटलं होतं की पाषाण हृदयी माणूस सुद्धा इथे लक्ष राहणार नाही. मी सरांचा आभार मानण्याकरता मंचावर आमंत्रित करतो अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी सरांचा ऋणनिर्देश या ठिकाणी करायचा आहे. डॉक्टर योगेश पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष धनराज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कृपया विचार मंचावर यायचं आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचं आभार या ठिकाणी स्वीकारायचे. या कार्यक्रमात उपस्थित पीटीसी शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब, ज्योतिताई वाघ, त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी श्री पवार साहेब, सर्व पातोरा शहरातील सर्व शाळांचे सर्व सन्माननीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे खास उपस्थित आमचे मार्गदर्शक खलीलदादा देशमुख, सर्व महिला पदाधिकारी. आंसू हो छलकते हैं ना कागज पर उतरते हैं, ना आंसू हो से छलकते हैं ना कागज पे उतरते हैं, दर्द कुछ ऐसे भी होते हैं जो भीतर ही भीतर पलते हैं. ऐसे भीतर पलने वाले सारे दर्द आज आपने खोल दिए. हंकारे सर, खरंच धन्य आहे. जेवढं व्याख्यानात हसवणं कठीण असतं तेवढं रडवणं मात्र महाकठीण असतं. सर, तुम्ही लिलया हे आव्हान पेलतायत आणि खूप मोठं प्रबोधन या महाराष्ट्राचं करतायत. तुमचं मनापासून आभार. आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित पत्रकार, पीटीसी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, एनआर ठाकरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाचोरा शहरात येऊन खूप चांगलं. मी गाडे साहेबांचा आभार मानते की त्यांनी पाचोरा शहरात येऊन